हॅलो गाईज, तर मी आज व्हिडिओ बनवणार आहे स्ट्रॉबेरीज कशा काढायच्या प्लस त्याची रेसिपी कशी बनवायची. तर चला आपण बघू. तर आपण आता आपल्या रेसिपीसाठी स्ट्रॉबेरीज तोडतोय. तर मी आता ही तोडणार आहे स्ट्रॉबेरी. तर बघा ना, ही किती भारी आहे कलर वगैरे. तर ही सगळी नॅचरल आहे शेतामध्ये. तशा मी खूप साऱ्या स्ट्रॉबेरी स्टोर केल्यात घरी फ्रीजमध्ये, कारण का रोज खूप नाही निघत आपल्या रेसिपीसाठी. मग आता मी एवढंच काढलेत. आता मी घरी जाऊन उरलेला स्ट्रॉबेरीजचं रेसिपी बनवणार आहे, ते तुम्ही बघा. सो मी आज एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरीजची गरज आहे. सो स्ट्रॉबेरीज मी घेतल्या आहेत आणि ह्या स्ट्रॉबेरीज माझ्या शेतातल्या आहेत आणि मी हे 3 स्ट्रॉबेरीज डेकोरेशन म्हणून मी साईडला ठेवलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला स्ट्रॉबेरीजची वरची जी साल आहे ती काढायची आहे. ह्या बघा निघलेली आता. आय नो इट्स एडिटेड. सो मी आता स्ट्रॉबेरीज कट करत आहे. तर तुम्हाला दिसतच आहे मी स्ट्रॉबेरीज कट करते आहे, कारण का आपल्याला ते आपल्या डिशच्या मधी स्लायसेसमध्ये टाकायचे आहेत. सो मी कापती आहे एकदम छोट्या छोट्या लेयर्समध्ये. आणि मग त्यानंतर आता मी असे स्ट्रॉबेरीज घेते जे असे एकदम व्हाईटिश आहेत, म्हणजे जास्त गोड नाही लागत. अशा स्ट्रॉबेरीज मी पल्पसाठी घेत आहे, कारण का जेव्हा आपण ते पल्पसाठी करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये शुगर टाकतो. सो त्या स्ट्रॉबेरीज मी यासाठी कट करते आहे, त्या वेगळ्या ठेवल्यात. आणि अशा प्रकारे सगळं कटिंग झालेलं आहे. हे पल्पसाठी ठेवलेलं स्ट्रॉबेरीज आणि हे मधी टाकण्यासाठी भारी टेस्ट लागू म्हणून. सो आता मिक्सर कट केलेली स्ट्रॉबेरी आहे आणि आता हे सगळं आपण एक मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करणार आहेत. आपण फर्स्ट स्ट्रॉबेरी टाकतोय. ती थोडीशी जरा चिटकली आहे, ती हाताने काढली, झालं. आणि आता आपण साखर टाकणार आहे, कारण का हे जे मी घेतल्यात ह्या थोड्याशा आंबट असतात म्हणून स्वीटनेससाठी. आणि आता आपला पल्प रेडी झालेला आहे. आणि मग आता मी हे सगळं गोष्टी फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे थोड्या वेळ सेट करण्यासाठी. आणि हा जो बाउल आहे तो मी व्हिप क्रीमसाठी हे केलेला आहे. आणि ही व्हिप क्रीम आहे जिला मी खूप कष्ट करून आणली आहे. 3दा फेरी आणली मी ह्याच्यासाठी. सो IMP. आणि मग आता मी व्हिप क्रीम घेतलेली आहे बाउलमध्ये आणि ती मी आता व्हिप करायला घेतली आहे. एक मिनटं झाला की मग 2 स्पून शुगर आणि 2 थेंब इसेन्स टाकायचा स्ट्रॉबेरी. आपल्या क्रीमला 5 मिनटं झालेले फेटून. तर ती क्रीम अशी दिसली की मग डन, आपली क्रीम रेडी आहे. आता आपण एक पायपिंग बॅग घेणार आहे. तर हा जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये नोझल आहे आणि हा बॉक्स मी लहानपणी स्वतः बनवलेला. सो आता मी नोझल घेते. मी हा नोझल चूज केला आहे कारण का मला हा खूप आवडतो. मग मी आता कट करते, झालं. आणि मग आता नोझल पुट केला आहे आणि त्याच्यामध्ये मी क्रीम टाकली, म्हणजे पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकती आहे. आणि मग ती क्रीम आता हे बघा अशी दिसती, किती क्यूट दिसते ना. माझा हात हलतो आहे. आता मग क्रीम झाली. आता मी माझ्या मोल्डमध्ये क्रीम भरती आहे. मग त्यानंतर मी त्याच्यामध्ये माझे छोटे छोटे स्ट्रॉबेरीजचे मग अशी फोडी केलेला टाकती आहे. आणि मग आता ते टाकून झालं की मग मी त्याच्यामध्ये सिरप टाकणार आहे. तर हे बघा हा खूप असं सॉफ्ट सिरप झालेला आहे, जो माझ्यासाठी सॅटिस्फॅक्शन आहे बघायला, दिसायला. आणि मग आता हा टाकती आहे. मग परत एक क्रीमची लेअर, कारण का 2 लेअर झाले की असं एक जेव्हा आपण स्पूननी खाणार तेव्हा एक सॅटिस्फॅक्शन म्हणून परत सेम प्रोसेस आणि सेम लेअरची कोटिंग एक प्रकारे. आणि मग झालं. फायनली आता आपण वरती डेकोरेशन करण्यासाठी मी जे 3 स्ट्रॉबेरीज ठेवल्या ते मी एक ठेवलेली आहे. आता त्याच्यावरती आपण स्ट्रॉबेरी सिरप टाकू, कारण का मला चॉकलेट आवडतं म्हणून, असं एक टेस्ट म्हणून. सो बघा
एकदम भारी झालेलं आहे. मला तर आवडलं आहे. या सगळ्या मेहनतीमध्ये एवढं झालेलं आहे, मी बघू शकता. आणि हे मी माझ्यासाठी खास बनवलेलं आहे. काय माहिती का, न्यू कॉम्बो पण भारी वाटला म्हणून. सो एवढ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत. थँक्यू.